विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं। या विकास कामांचं भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते पुलगेट बस स्टॉप येथे करण्यात आले। यावेळी भाजपा अनुसूचित मोर्चा प्रदेशाध्यक्ष तसेच माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरजजी घाटे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर अण्णा मोहोळ, भाजपा पुणे कॅन्टोन्मेंट अध्यक्ष सुशांत निगडे, पुणे शहरातील अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित होते। कॅन्टोन्मेंट बोर्डाचं जे हॉस्पिटल आहे, सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल असेल किंवा ससून हॉस्पिटल, या हॉस्पिटलच्या माध्यमातून किंवा आता प्रस्ताविकात सांगितलं की पुणे शहरातले सगळ्यात मोठे हॉस्पिटल कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात असल्यामुळे त्या हॉस्पिटलच्या मदतीने सर्वसामान्य माणसाला कोविडच्या औषधापासून त्यांना अन्नधान्य पुरवण्याचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली। परंतु पुढच्या काळात ज्या वेळेस या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल किंवा महानगरपालिकेच्या या हद्दीतल्या जो नगरसेवकांनी सर्वांनी मिळून या भागात कॅन्टोन्मेंटचा विकास कशा पद्धतीने होईल तो विकास करण्याचं काम सर्व नगरसेवकांनी आमच्या टीमने केलं। परंतु या ठिकाणी विकास कामं करत असताना जो निधी लागतो, दुर्दैवाने मागचे 2 वर्ष कोविडचा काळ असेल किंवा त्या काळात आपलं सरकार नव्हतं, पण आपलं सरकार आल्यानंतर जो आदरणीय साहेबांनी आपल्या मतदारसंघाच्या विकास कामासाठी जवळजवळ 98-90 कोटी रुपयाचा आपल्याला निधी मंजूर करून दिला। झोपडपट्ट्या असतील किंवा ड्रेनेजचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल किंवा मतदारसंघातला जो आता ससून हॉस्पिटलमध्ये जे अहोरात्र काम करणारे जे कर्मचारी आहेत, चतुर्थ श्रेणीतले कर्मचारी, 1957 सालापासून त्या ठिकाणी ते ज्या इमारती 57 साली बांधलेल्या आहेत त्या एकदम धोकादायक इमारती झाल्या होत्या। महानगरपालिकेने त्या ससून प्रशासनाला या धोकादायक इमारती कधी ना कधी पडतील, मोठा धोका होण्याची शक्यता आहे हे सांगितल्यामुळे आणि ससूनच्या प्रशासनाने मला सांगितलं की आमदार साहेब हे लोक इथे राहतात आणि आता या लोकांचे जर धोका झाला तर मोठ्या प्रमाणात मनुष्य अनुभवू शकते। हा विषय मी साहेबांच्या कानावर घातला। साहेबांनी सांगितलं की आपण या कामासाठी जो काही निधी लागेल तो नक्की देऊ। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ससूनच्या सदनिका नव्याने बांधण्यासाठी जवळजवळ साहेबांनी 28-29 कोटी रुपयाचा तातडीने निधी मंजूर करून दिला। आणि आज त्या ठिकाणी खरं तर मला आनंद होतोय की ससून सारख्या ठिकाणी जे पेशंट डॉक्टरांवर उपचार करत असतात, त्या पेशंटची जे सेवा करतात अहोरात्र, अशा कर्मचाऱ्यांना चांगल्या स्वरूपाचं घर देण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या खरं तर फडणवीस साहेबांनी आपल्याला सांगितलं, मला सांगितलं की तू काम सुरू कर, प्रशासनाला सूचना दिल्या आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी दिला आणि या ठिकाणी आज त्याचं खरं स्वप्न पुरं होण्याच्या या ठिकाणी आपण खरं मी स्वतःला भाग्यवान समजतो। दुसरा एक विषय माननीय साहेब, या ठिकाणी कॅन्टोन्मेंट अगदी जवळजवळ 1.5 लाख लोकवस्ती असणारा हा भाग आहे। या ठिकाणी देशभरात स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत प्रत्येक ठिकाणी झोपडपट्टी असो, वस्ती असो, चाळे असो, या ठिकाणी टॉयलेट बांधायला आपण केंद्र सरकारने निधी दिला। परंतु कॅन्टोन्मेंटचं बोर्ड असल्यामुळे डिफेन्सचे काही कायदे वेगळे असल्यामुळे या ठिकाणच्या लोकांना 100 वर्षापासून इथे राहणारे लोक वस्ती, या ठिकाणच्या लोकांना कुटुंब वाढलं आणि त्या ठिकाणी घर बांधायला परवानगी मिळत नाही किंवा आता या ठिकाणी स्वच्छ मिशन अंतर्गत देशभरात प्रत्येक वस्त्या, झोपडपट्ट्या, चाळ्यांमध्ये, गावांमध्ये टॉयलेट बांधायची परवानगी दिली। परंतु आमच्याकडे कॅन्टोन्मेंट आणि डिफेन्सचे वेगळे कायदे असल्यामुळे आम्हाला ते करता आले नाही। दुसरं, आमच्याकडे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आरोग्य विमा योजना राबवली जाते, परंतु कॅन्टोन्मेंट असल्यामुळे आमच्याकडच्या कॅन्टोन्मेंट मधल्या वस्तीमधल्या, चाळीमधल्या लोकांना ह्या कॅन्टोन्मेंट मधल्या रहिवासी असल्यामुळे महानगरपालिकेकडच्या ज्या आरोग्य विमा योजनेत लाभ घेता येत नाही, तोही थोडा हा एक विषय या ठिकाणी खरं तर माननीय साहेबांना मी विनंती करतो की येत्या काळात जसं महानगरपालिकेत आता केंद्र सरकारने बऱ्याच कॅन्टोन्मेंटची महानगरपालिके किंवा जिल्हा परिषदेकडे विलिनीकरण करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे। येत्या 12 तारखेला केंद्र सरकारने डिफेन्स मिनिस्टरने एक मीटिंग आयोजित केलेली आहे। त्या मीटिंगमध्ये जर आपण महानगरपालिकेत कॅन्टोन्मेंटचे जो नागरी विकास असणारा भाग समाविष्ट करून घेतला तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने या नागरिकांना आपण न्याय दिल्यासारखं होईल। तसंच दुसरा एक विषय साहेब, आमच्या मतदारसंघात जवळजवळ 150 झोपडपट्ट्या आहेत। या झोपडपट्ट्यांमध्ये लोकांना
पाण्याची व्यवस्था असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. ते या ठिकाणी SRAच्या ज्या योजना अगोदर पुणे शहरात लागू झालेल्या आहेत त्या ठिकाणी त्या SRA आमच्या भवानपेठ असेल, रास्तापेठ असेल किंवा मंगळवारपेठ असेल या भागात SRAच्या बऱ्याच मोठमोठ्या योजना लागू झाल्या, त्या योजना पूर्ण झाल्या. परंतु ते लोक त्या ठिकाणी राहायला आल्यानंतर त्या लोकांना बऱ्याच गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो. पण पुढच्या काळात SRAचं काम करत असताना SRAला चांगल्या प्रकारच्या सदनिका झोपडपट्टी धारकांना मिळाल्या पाहिजेत आणि त्या लोकांना जर हे करत असताना जो विकासक डेव्हलप करत असेल तर त्या विकासकाला अटी घालून दिल्या पाहिजे की पुढच्या 7-8 वर्ष या झोपडपट्टींचं जे SRA मध्ये पुनर्वसन झालेलं आहे तर त्या पुढच्या 10 वर्ष काळात त्या विकासकांनी त्या मेंटेनन्सचं काम केलं पाहिजे. आणि दुसरी एक साहेब अडचण अशी आहे की आपण सगळ्या ठिकाणी महानगरपालिकेच्या बजेटमधून कामं करू शकतो, परंतु या ठिकाणी ज्या SRA डेव्हलप झालेले आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेला कुठलाही ड्रेनेजचा विषय असो, पाण्याचा विषय असो, या कुठल्याही विषयात काम करता येत नाही. तर आपण या ह्याच्यात महापालिकेच्या ह्याच्यातून SRAच्याकडे ज्या योजना झालेल्या आहेत, ज्या ठिकाणी सोसायटी झालेल्या आहेत, आमच्याकडं नानापेठेत अशा अवस्था आहे की त्या भागात 10 वर्षापूर्वी ज्या SRA लोक तिथे राहायला आले, सदनिका मिळाल्या, परंतु 8व्या-9व्या मजल्यावर पाणी न्यायचे, पाणी खालून लोकांना पहिल्या मजल्यावरून जिन्यानं पाणी घेऊन जावं लागतं. असा जो लोकांना त्रास आहे त्या त्रासातून आपण याच्यातून कशी मुक्तता करता येईल हाही असं या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून हे विनंती करतो. दुसरा एक विषय साहेब, आमच्याकडं मतदारसंघात जवळजवळ ताडेवाला रोड असेल, घोरपडे असेल, विकासनगर असेल, पंचशील नगर असेल, या भागात रेल्वेच्या जागेवर ज्या 50-60 वर्षापासूनच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, परंतु या ठिकाणी काय होतं की त्यांचे 2 महिने गेले, 3 महिने गेले की नोटिसा देतात आणि त्यांचं कारवाई करणार अशी जी भीती निर्माण केली जाते. तर या ठिकाणी जो राहणारा सर्वसामान्य माणूस आहे तो चिंतेत असतो, अडचणीत आला की तो एकदम बेचैन होतो आणि तो सैरावारा इकडे तिकडे फिरत असतो. काही राजकीय पक्ष त्याचा गैरफायदा घेतात, पण आपण ज्यावेळेस आपल्या सरकारजवळ 2014 पासून आल्यापासून आपण त्यांना धीर देण्याचं काम करतो. तर या ठिकाणी आपल्याला एक विनंती करतो की आमच्या भागातल्या ज्या ताडेवाला रोड असेल, घोरपडी असेल, या परिसरातल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्ट्या रेल्वेच्या जागेवर आहेत, त्याच्यातून कसा मार्ग काढता येईल. विभागीय आयुक्तांना जर आपण सांगितलं की महापालिकेचे आयुक्त, कलेक्टर आणि विभागीय आयुक्त आणि रेल्वेचे काही अधिकाऱ्यांबरोबर आपण जर मीटिंग घेतली त्यांचं जर पुनर्वसन कुठं करता आलं तर आपण त्यात नक्कीच लक्ष घालावं. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मी सर्वप्रथम सुनीलचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय मेहनतीने या विविध विकास कामांचा त्यांनी पाठपुरावा केला आणि आज या सगळ्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे. एक अतिशय चांगला योगायोग आहे की एकीकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण या ठिकाणी होत आहे आणि त्याच वेळी आमच्या ससूनच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरता अतिशय चांगले अद्ययावत अशा प्रकारचे क्वार्टर बनवले जात आहेत. मला असं वाटतं की हा एक अतिशय विलक्षण असा योगायोग आहे, कारण ज्या शेवटच्या माणसाचा विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केला तो शेवटचा माणूस म्हणजे आमचा चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी की त्याच्याही जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि योग्य, आणि आवाज कमी करा बाबा, आणि योग्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यालाही राहण्याची व्यवस्था मिळाली पाहिजे. हा एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतोय. या पुलगेट बस स्थानकाचं या ठिकाणी काम होत आहे आणि त्याचा जो सगळा आराखडा आहे तो मला सुनीलने समजावून सांगितला. अतिशय चांगल्या प्रकारे विचारपूर्वक नीट प्लॅनिंग करून काय काय गरजा आहेत म्हणजे अगदी हिरकणी कक्षापासून सगळ्या गोष्टी या बस स्थानकाच्या निर्माणामध्ये त्याचा विचार करून त्यांनी त्या ठिकाणी याचं काम हातामध्ये घेतलंय. संगम घाटावरचं काम जे आहे
त्या ठिकाणी देखील अतिशय चांगल्या प्रकारे नागरिकांकरता निवारा शेड असेल, गणेश विसर्जन घाटाचं नूतनीकरण असेल, अशा अनेक गोष्टी या त्या ठिकाणी देखील होत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही उद्यान या ठिकाणी तयार केलं जात आहे, बायोडायव्हर्सिटी पार्क, तो देखील मला असं वाटतं की एक अतिशय चांगला अशा प्रकारचा पार्क हा या ठिकाणी ते तयार करतायत. त्यामुळे सर्वंकष विकासाचा विचार करून आज या ठिकाणी सुनील कांबळेंनी या कामाचं आणि या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. तर म्हणजे मी गेले 4-5 वर्ष सुनील कांबळेंचं आमदार म्हणून काम पाहतोय, पण त्याच्या आधीपासून अगदी विद्यार्थी नेता म्हणून त्यांचं काम मी बघितलंय. आणि सामान्य माणसांमध्ये राहून जनसामान्याचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या अडीअडचणी या कशा दूर करता येतील याकरता काम करणारा कार्यकर्ता म्हणजे सुनील कांबळे. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये एक त्यांचा कनेक्ट आहे, एक संबंध आहे आणि पाठपुरावा करून कामं करून घेण्याची एक हातोटी ही देखील त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच कंटोन्मेंट हा मतदारसंघ आज आपल्याला बदलताना दिसतोय, मोठ्या प्रमाणात विकास कामं होताना दिसत आहेत. आज त्या निमित्ताने काही अडचणी देखील त्यांनी या ठिकाणी मांडल्या. विशेषतः खरं आहे की कंटोन्मेंट बोर्डचा भाग असल्यामुळे काही अंशी महानगरपालिकेला, शासनाला काही निर्बंध असल्यामुळे विकासाच्या काही समस्या देखील या ठिकाणी तयार झाल्या आहेत. विशेषतः सुनीलची एक सातत्याने मागणी आहे, दिलीप भाऊ होते तेव्हापासूनच ही मागणी आहे की कंटोन्मेंट बोर्डाला आपण त्या ठिकाणी जसं महानगरपालिकेला जीएसटीचा परतावा देतो तशा प्रकारे आपण निधी दिला पाहिजे. त्या संदर्भात मागच्या काळात आपण पाठपुरावा सुरू केला होता, काही कारणाने ते होऊ शकलं नाही. पण मी आता तुम्हाला आश्वस्त करतो की मी स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा करून आणि आपल्याला हे जे काही हा निधी आहे हा निधी कसा मिळेल या संदर्भात निश्चितपणे आपण त्याचा प्रयत्न करू. आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रातल्या योजना या कंटोन्मेंट बोर्डात सगळ्या लागू झाल्या पाहिजे. मग त्या ठिकाणी आरोग्य विम्याची योजना असो किंवा इतर योजना असो, ही जी आपली मागणी ही देखील अतिशय माफक आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये जरूर एक बैठक घेऊन पुणे महानगरपालिका, नगर विकास विभाग आणि सगळे संबंधित अधिकारी बोलून आपल्या कंटोन्मेंट मध्ये या सगळ्या योजना कशा लागू करता येतील, जेणेकरून हे खरं आहे की आता हा सगळ्यात जुना भाग आहे, त्यामुळे गटर लाईन असेल, पाण्याची लाईन असेल, सगळं जुनं झालेलं आहे, त्याचा एक ताण आहे. त्यामुळे त्याही संदर्भात निश्चितपणे आपण तो निर्णय करू, जेणेकरून आपल्याला विकास कामाकरता जे आज वळवळ भटकावं लागतं त्याऐवजी कंटोन्मेंट मध्ये अधिकचा निधी आणून आपल्याला लोकांचा विकास हा त्या ठिकाणी निश्चितपणे करता येईल. खरं तर एक अजून महत्वाचा प्रश्न आपण मांडलेला आहे, तो म्हणजे रेल्वेच्या जमिनीवरच्या झोपडपट्ट्यांचा. आणि हा प्रश्न सर्वदूर आहे, मुंबईत आहे, नागपूरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे. सातत्याने त्या संदर्भात मुळात या नोटीस याकरता दिल्या जातात की सर्वोच्च न्यायालयाने एक त्या ठिकाणी निर्देश दिलाय आणि त्या निर्देशामुळे या नोटिसेस द्याव्या लागतात. पण आता आम्ही भारत सरकारशी एक मध्यंतरी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही भारत सरकारला विनंती केली आहे की रेल्वेच्या ज्या जमिनी व्हायटल प्रोजेक्ट करता तुम्ही वापरणार नाही अशा जमिनी जर तुम्ही SRA किंवा तत्सम अशा प्रकारच्या पुनर्वसनाकरता आम्हाला जर राज्य सरकारला दिल्या तर आम्ही त्या बदल्यात तुम्हाला काही मोबदला देऊ किंवा अधिकची जमीन दुसरीकडे देऊ आणि त्यातनं आमच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचं हक्काचं घर मिळेल आणि हा अतिक्रमणाचा प्रश्न देखील आपल्याला सोडवता येईल. त्या संदर्भात भारत सरकार सकारात्मक आहे. मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये काही ना काही आपण त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. मी एवढंच सांगतो की नोटिसेस आल्या तरी घाबरू नका, कोणालाही त्या ठिकाणून काढण्याचा विचार हा आपला नाहीये. आपल्याला सरकारसोबत चर्चा करून आणि त्यातनं मार्गच काढायचा आहे आणि म्हणून निश्चितपणे हा प्रश्न देखील सोडवण्याच्या संदर्भात येत्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारचं कार्य हे निश्चितपणे करणार आहोत. तर म्हणजे आपल्याला कल्पना आहे की 5 वर्ष किंवा महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य होतं, आता पुन्हा 1.5 वर्षापासून आपलं राज्य आहे.
या सगळ्या काळामध्ये पुणे शहराचं चित्र आणि चेहरा बदलण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विकास योजना त्या महानगरपालिकेतही आपली सत्ता होती, महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, विविध योजना या पुण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण केला. 24/7 पिण्याच्या पाण्याची योजना असेल किंवा त्या ठिकाणी नदी सुधार कार्यक्रम असेल किंवा त्या ठिकाणी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं काम असेल. आपल्या इथे विशेषतः आपण जे आपलं PMPL आहे याच्यामध्ये देशातली सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसची फ्लीट आपण तयार केली. आज खरं म्हणजे जे पुण्याचं इलेक्ट्रिक बसचं मॉडेल आहे हे आता मॉडेल केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना त्या ठिकाणी अवलंब करायला लावला आणि वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांनी आता पुण्याचं जे मॉडेल आहे ते मॉडेल त्या ठिकाणी स्वीकारलं आणि मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा देण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी केलं. आपल्याला कल्पना आहे की विशेषतः मेट्रोचं काम आपण अत्यंत वेगानं त्या काळामध्ये केलं. आताही पुन्हा त्या कामाला वेग आला. दादांनी सांगितली गोष्ट खरी आहे. मध्यंतरी कोविडमध्ये काही लोक स्वतःही घरी बसायचे आणि काम करणाऱ्यांनी घरीच बसवायचे. म्हणजे अन्य राज्यांमध्ये तर कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात कामं झाली. विशेषतः भारताच्या रेल्वे विभागाने तर कोविडमध्ये ट्रॅफिक नसल्यामुळे, रेल्वे बंद असल्यामुळे सगळी त्यांची कामं करून घेतली. पण महाराष्ट्रामध्ये त्या काळचं नेतृत्व असं होतं की त्यांना स्वतःही घरी बसण्यात इंटरेस्ट होता आणि सगळे कामं बंद ठेवण्यामध्ये इंटरेस्ट होता. त्यामुळे सगळी कामं ठप्प होती. पण पुन्हा आपण या ठिकाणी हे काम अत्यंत वेगाने सुरू केलं. आपल्याला कल्पना आहे परवाच भुयारी मार्गाची चाचणी देखील आपण त्या ठिकाणी केली आणि सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट ते मुठा नदीच्या गर्भातून आता आपली मेट्रो त्या ठिकाणी धावली. त्यामुळे लवकरच आपले जे 3 मेट्रोचे नेटवर्क आहे हे मिळून 54 किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क हे पुण्यामध्ये आपण त्या ठिकाणी सुरू करतो. आपली जी टाटाची मेट्रो त्याचंही काम जवळपास वर्षभरामध्ये आपण पूर्ण करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की पुण्यामध्ये आम्ही एक प्रयोग करतो तो म्हणजे विशेषतः हिंजवडी सारखा जो आपला भाग आहे किंवा आपला IT पार्कचा सगळा जो भाग आहे मेट्रो तर तिथपर्यंत जाईल पण त्यानंतर आपल्या आस्थापनांपर्यंत जाण्याकरता लोकांना पुन्हा वाहन त्या ठिकाणी घ्यावं लागू नये म्हणून मागच्या काळामध्ये आपण मेट्रोला कनेक्टिंग स्कायबस अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट हातामध्ये घेतला होता. आता जवळपास त्या प्रोजेक्टच्या सगळ्या मान्यता झालेल्या आहेत आणि तो टेक ऑफ स्टेजला आहे. लवकरच आपण माननीय मुख्यमंत्र्यांची तारीख घेऊन आणि माननीय आपले पालकमंत्री उपमुख्यमंत्री त्यांची तारीख घेऊन त्याचंही त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत. जेणेकरून मेट्रो नंतर आपल्या या सगळ्या इंडस्ट्रियल एरियामध्ये लोकांना गाडी वापरायची आवश्यकता नाही. त्यांच्या आस्थापनेपर्यंत स्कायबस त्यांना घेऊन जाईल आणि त्यांना त्या ठिकाणी आपल्या आस्थापनेपर्यंत जाता येईल आणि कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही. आणि हा प्रयोग जर यशस्वी झाला तर होणारच आहे. तर मला असं वाटतं की अनेक ठिकाणी आपल्याला मेट्रोला कनेक्टिव्हिटी किंवा मेट्रोला फिडर रूट हे देण्याचं काम या अशा प्रकारच्या माध्यमातून निश्चितपणे करता येईल. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की वेगवेगळ्या प्रकारे जे काही आपण कामं करतो ती कामं आता अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि लवकरच ही कामं देखील पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण पुण्यामध्ये मागच्या काळामध्ये रिंग रोडचं नियोजन केलं आणि आता जवळपास 80% आपण त्याचं जे भूसंपादन आहे त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि मला विश्वास आहे की लवकरच या रिंग रोडचं काम देखील आपण सुरू करू. पुण्याचा रिंग रोड याकरता महत्वाचा आहे की पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा PMRDAचं क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये विकासाच्या नवीन संधी या पुण्याच्या रिंग रोडमुळे तयार होणार आहे. आणि म्हणून सातत्याने ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस त्याचा पाठपुरावा केला आणि आता पुन्हा सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री असतील किंवा अजितदादा असतील, दादा असतील, आम्ही सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा केल्यामुळे आता लवकरच त्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत. आणि माझा साधारणपणे मी नेहमी सांगतो की माझा अंदाज आहे की हा एक रिंग रोड पुण्यामध्ये 2.5 लाख कोटी रुपयाची अर्थव्यवस्था नव्याने तयार करणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात संधी या पुण्यामध्ये या एका रिंग रोडमुळे तयार होणार आहे. हा किंवा एक रस्ता नाहीये, हा एक प्रकारचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे की जो एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे आणि त्याचंही काम
येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण निश्चितपणे सुरू करतोय. मगाशी दादांनी अटल सेतूचं सांगितलं. अटल सेतू 22 किलोमीटरचा सी ब्रिज हा आपण देशातला सगळ्यात मोठा सी ब्रिज तयार केला. त्यामुळे मुंबई पुणे ही कनेक्टिव्हिटी आपली अधिक सोपी झाली आहे. आणि आता आपल्याला कल्पना आहे की आपण खोपोली ते खंडाळा घाट याच्यामध्ये मिसिंग लिंकचं कामही करतोय. तेही काम दादा पुढच्या वर्षी पूर्ण होईल. हा 9 किलोमीटरचा देशातला सगळ्यात लांब अशा प्रकारचा ब्रिज आहे. आणि तो झाला की मुंबई पुणे अंतर अजून अर्ध्या तासाने कमी होईल. म्हणजे कुठे थांबण्याचीच आवश्यकता, कुठेही या ठिकाणी ट्रॅफिक जाम होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करतोय. खरं म्हणजे पुणे हे आपले एक प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटीची हब आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की काल परवाच मी बघितलं तर मनुष्यबळ विकासामध्ये पुणे जिल्ह्याने सुशासन इंडेक्स जो आहे त्या इंडेक्स मध्ये पहिलं स्थान पटकावलेलं आहे. त्यामुळे देशातलं जे उत्तम मनुष्यबळ आहे ते आपल्या पुण्यामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि महानगरपालिकेचं मी याकरताही अभिनंदन करेन की आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी उत्तम काम केल्यामुळे देशाच्या स्वच्छ भारत शहरी अभियानामध्ये पुण्याने पुन्हा एकदा नंबर पटकावलेला आहे. आणि पुण्याने त्याच्यातही अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे काम करणारे लोक हे जेव्हा सत्तेत असतात त्यावेळी कशा प्रकारे काम होतं ते आपण दाखवून दिलेलं आहे. हे बदलतं चित्र आज मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत. सगळ्या गोष्टी मी सांगून आपला वेळ घेणार नाही. पण एवढंच मी सांगू इच्छितो की भारतातली जी भविष्याची शहर आहे हे पुणे भारतातलं महत्वाचं शहर आहेच. पण फ्युचर सिटी म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो ती फ्युचर सिटी पुणे आहे. पण पुण्याला फ्युचर सिटी जर आपल्याला बनवायचं असेल तर त्याकरता पुण्यात राहणारा जो गोरगरीब सामान्य माणूस आहे, झोपडपट्टीमध्ये राहणार आहे, अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा आपण सकारात्मक परिवर्तन करू त्याच वेळेस पुणे हे फ्युचर सिटी होईल. आणि त्याकरता खऱ्या अर्थानं आपलं सरकार हे कटिबद्ध आहे. त्याकरता वेगवेगळ्या योजना आपण तयार करतो. आणि मी सुनील भाऊ तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की तुमच्या या कंटोन्मेंट मतदारसंघामध्ये जे जे प्रश्न तुम्ही हातामध्ये घ्याल ते प्रश्न सोडवण्याकरता मी आणि चंद्रकांत दादा आम्ही ताकदीनं तुमच्या पाठीशी उभं राहू आणि हे प्रश्न निश्चितपणे आपण सगळे सोडवू हा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मला या कार्यक्रमाकरता निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रमुख्याने सुनील कांबळेंचं खूप मनापासून अभिनंदन करायला या ठिकाणी उभा आहे. कारण कॅन्टोन्मेंट बोर्डामधल्या या विधानसभा मतदारसंघातल्या अनेक विकास कामाला पैसा मिळणं ही अडचण नव्हती. परंतु त्यासाठी आवश्यक असणारे परवानगी मिळवणं, त्यासाठी मागे लागणं हे अनेक वर्ष होत नव्हतं. आणि ते त्यांनी केलं आणि त्याच्यातून इतकी कामं आज समोर आली. सर्वच कामांचा मी उल्लेख करत नाही, परंतु मला भावलेलं काम प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळचं सुशोभीकरण आणि ससूर मधल्या कर्मचाऱ्यांसाठी बांधल्या जाणाऱ्या निवासाच्या इमारती या ज्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. बाकी सगळी कामं आहेत. असा एका अर्थाने खूप दिवस जी कामं पेंडिंग होती, जी होत नव्हती, जी नियमामध्ये अडकली होती. कारण मिलिटरीच्या जागांमध्ये उल्लेख मागणी केली सुनीलने किंवा मिलिटरीच्या जागांमध्ये रेल्वेच्या जागांवर असणाऱ्या झोपडपट्ट्यांचा SRA व्हावं. मिलिटरीच्या जागा असतील, फॉरेस्टची जागा असेल, रेल्वेची जागा असेल, याच्यावरून 1 इंचही जागा काढणं महाकठीण असतं. मी सुनीलचं मनापासून अभिनंदन करेन. यातल्या अनेक गोष्टी त्यांनी केल्या आणि अनेक गोष्टींचा तो पाठपुरावा करतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 14 ते 19 या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि किती वेगाने विकास प्रामुख्याने पायाभूत सुविधांचा झाला होता. तो मेट्रोचा विषय असेल, समृद्धी मार्गाचा विषय असेल, कधी कधी दृष्ट लागते की माणसालाही लागते, कधी कधी राज्यालाही लागते, एखाद्या समाजाला लागते, एखाद्या संस्थेला लागते. तशी दृष्ट लागली आणि अचानक सरकार गेलं. आपल्याला माहिती आहे सरकार जाणं येणं हा राजकीय जीवनातला काही फार नवीन विषय नसतो. परंतु नवीन येणाऱ्या सरकारने आधीच्या सरकारची सगळी कामं ही वेगाने पुढे न्यायची असतात. कोविड हे कारण मिळालं, काम तर करायचं नव्हतं. कोविडच्या कारणामुळे सगळे विषय मध्ये पुण्यातले असतील, राज्यातले असतील, सगळे विषय ठप झाले आणि सगळाच विकास एका अर्थाने मागे गेला. परंतु नव्याने राज्यामध्ये सरकार आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी झाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी झाले. परंतु उपमुख्यमंत्री जरी देवेंद्रजी झाले
तरी 14 ते 19 त्यांची जी व्हिजन होती, जी व्हिजन लक्षात घेऊन त्यावेळेच्या सगळ्या कामांना या दोघांनी, आता अजितदादा त्याच्यात जॉईन झाले आणि प्रचंड गती दिली. समृद्धी मार्गासारखा महाराष्ट्रातला झालेला सुपर एक्सप्रेस हायवे असेल, ते अक्षरशः नागपूरच्या अधिवेशनामधून आमचे हरिभाऊ वगैरे म्हणाले की 4.5 तासामध्ये संभाजीनगरला घरी पोहोचतो. कुठं मिरॅकल आहे. ते मिरॅकल खरं म्हणजे मधल्या काळातलं 33 महिन्याचं गव्हर्नमेंट करू शकलं असतं. तो समृद्धी मार्गाचा विषय असेल. आता जो अटल सेतू जो पूर्ण झाला, अक्षरशः देवेंद्रजी मी बंगल्यावरून मुंबईतून निघालो की 2.25 तासामध्ये पुण्याच्या घरी पोहोचतो. 2.25 तासामध्ये मुंबईतल्या मुंबईत पार्लर जायला सुद्धा आम्हाला 2 तास लागतात अशी स्थिती आहे. तो अटल सेतूचा विषय असेल किंवा आता कोस्टल रोड जो पूर्ण होतोय आणि एखाद्या वेळेस देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींच्या हस्ते त्याचंही उद्घाटन होईल. तर कोस्टल रोड हा तर चमत्कार आहे. पुण्यासारख्या ठिकाणची मेट्रो असेल, मुंबईची मेट्रो असेल, अशा सगळ्याच कामांना त्या गेल्या जवळजवळ 1.5 वर्षामध्ये पुन्हा गती मिळाली. त्यातलाच एक भाग सुनील कांबळे सारख्यांच्या मतदारसंघातली खूप कामं ठप झालेली, त्यांना गती मिळाली आणि मी सुनीलचं अभिनंदन करेनच. राज्यातल्या विकासाला पुन्हा एकदा गती दिली आणि एखाद्या वेळेस 33 महिने गेल्यामुळे ती गती जी आहे ती डबल चाललेली आहे. रोज कुठला तरी नवीन प्रकल्प पूर्ण होतोय, त्याचं उद्घाटन सुरू आहे आणि सुनील बरोबर मी देवेंद्रजींचं अभिनंदन करण्याच्या बरोबर खूप आभार मानेन. पुण्यामध्ये खूप गोष्टी पूर्ण झाल्या आहेत, त्याचे उद्घाटन देवेंद्रजी राहिले आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं लहुजी वसतिंचं स्मारक हा आम्हा सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्या स्मारकाचं डिझाईन झालंय, टेंडर झालंय, वर्क ऑर्डर झाले. आपल्याला ह्या महिन्यात त्याचं उद्घाटन करावं लागेल. पुण्यामधला रामोरी मेट्रोचं स्टेशन असेल की ज्यामुळे एअरपोर्टला आम्ही मेट्रोने जाणार आहोत. अशा खूप गोष्टी, पुण्याच्या एअरपोर्टचं उद्घाटन असेल, अशा अनेक गोष्टी करण्यासाठी या महिन्याभरामध्ये आचारसंहितेच्या आधी तुम्ही यावं अशा प्रकारची अपेक्षा, अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. माझं बोलणं सुरू. गेली अनेक वर्ष जी कामं प्रलंबित होती, मग कॅन्टोन्मेंटच्या कायद्यामुळे असेल किंवा अन्य काही अडचणीमुळे असेल, ससून हॉस्पिटलमध्ये काम करणारे कर्मचारी असतील त्यांच्या निवासाचा प्रश्न असेल, या इथपासून ते आमच्या घोरपडी भागातल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये राहत असणाऱ्या झोपडपट्टी वासियांचा विषय असेल, या भागातला वाहतुकीचा प्रश्न असेल, इथपासून ते अनेक प्रश्नाची सोडवणूक आज या ठिकाणी होत आहे. आदरणीय साहेबांना फक्त माझी एकच विनंती आहे, आज पालकमंत्री आपले नाहीयेत, महानगरपालिकाच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि या भागातल्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पूर्व भागामध्ये घोरपडी भागात एक फ्लायओव्हर आम्ही उभा केलेला आहे. खरं तर गेली अनेक वर्ष आम्ही ऐकत होतो की घोरपडीमध्ये रेल्वे लाईनवर फ्लायओव्हर होणार, पण तो काही झाला नाही आणि आपल्या आशीर्वादामुळे आणि या ठिकाणी आपण आशीर्वाद दिल्यामुळे तो फ्लायओव्हर आज बांधून पूर्ण झालेला आहे. स्वर्गीय मनोहर पर्रिकर साहेबांनी त्या कामामध्ये पूर्ण आम्हाला सहकार्य केलं आणि संरक्षण विभागाच्या ज्या काही परवानग्या होत्या, मान्यता होत्या, त्या सर्व दिलेल्या आहेत. आणि म्हणून त्या उद्घाटनासाठी सुद्धा साहेब आपण आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आम्हाला वेळ द्यावा आणि त्याचं उद्घाटन आणि शेजारी दुसरा जो फ्लायओव्हर होतोय त्याचं भूमिपूजन देखील आपल्या हस्ते व्हावं असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे. आणि दुसरी एक विनंती आहे साहेब की महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे त्या ठिकाणी त्या फ्लायओव्हरला त्या भागातल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की स्वर्गीय मनोहर पर्रिकर साहेबांचं नाव त्या फ्लायओव्हरला देण्याची आमची इच्छा आहे. आपण त्या ठिकाणी महानगरपालिका जर अस्तित्व असती तर आम्ही तसा प्रकारचा ठराव करून घेतला असता. या ठिकाणी माझी महापौर आमचे मित्र मुरलीअण्णा मोहोळ या ठिकाणी आहेत, पण आयुक्तांना सांगून आपण त्या ठिकाणी ते काम करावं लागणार आहे. आणि म्हणून या भागातल्या नागरिकांची जी इच्छा आहे ती आपण नक्की पूर्ण कराल आणि आपल्या माध्यमातून पुढच्या काळात देखील आम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकार्य या ठिकाणी होणार आहे. आपल्या आशीर्वादामुळेच या भागामध्ये आम्ही काम करत आहोत. भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता या नात्याने काम करत असताना
आपण या ठिकाणी मला आमदार म्हणून संधी दिली, सुनील भाऊंना दिली, मंत्रिमंडळात काम करण्याची आपण संधी दिली आणि मग अशाच प्रकारचा आशीर्वाद माझ्यासह या मतदारसंघातल्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी पाठीशी आपला असावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं या ठिकाणी स्वागत.